तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बिटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल. तिला व्हेरीफाय करून घेतल्यानंतर तिथं काय इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल. तुम्ही या ठिकाणी फर्स्ट इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे. इमेज मीडियामध्ये जायचं आहे. इमेज मीडियामध्ये आल्यानंतर तुम्ही इथून तुमचा जो काही फोटो असेल मित्रांनो तो फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करायचा. तर मी या ठिकाणी फोटो ॲड करत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा फोटो ॲड केलेला आहे. मी या ठिकाणी नेक्स्ट बीटपर्यंत घेऊन जायचं आहे 3.47 सेकंदाच्या. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला या ठिकाणी ॲड करायचं आहे. वरती 3 डॉटवरती क्लिक त्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सिलेक्ट करायचं आहे. पण त्यावरती तुम्हाला अशा प्रकारे लॉंग प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे सॉंगच्या वरती फक्त तुम्ही या ठिकाणी सेट करायचं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला काही लुक येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही काय करायचं मित्रांनो या ठिकाणी 3.47 सेकंदा बीटवरती यायचं. प्लसवरती पुन्हा क्लिक करायचं. इमेज मीडियामध्ये जायचं. तर तुमची जी काही दुसरी इमेज असेल मित्रांनो ती इमेज या ठिकाणी ॲड करायची. 3 डॉटवरती क्लिक करून त्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये क्लिक करायचं. परत तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही तुमची इमेज अशा प्रकारे या ठिकाणी ॲड करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्याची मात्र लेंथ तुम्हाला एकदम शेवटपर्यंत खेचून घ्यायची. त्याच्यावरती नंतर तुम्हाला लॉंग प्रेस करायचं आहे. या ठिकाणी नंतर तिला खाली घेऊन यायचं आहे आणि आपल्या खालच्या इमेजची थोडंसं वर अशा प्रकारे तिला फक्त या ठिकाणी ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे इफेक्ट्स वगैरे या ठिकाणी याला लागून गेले तुम्हाला दिसून जाते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लिहायचं आहे. प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी मीडियामध्ये यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मटेरियलमध्ये एक अशा प्रकारे शॅडो दिला असेल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तो शॅडो या ठिकाणी ॲड करून घ्यायचे. त्याची लेंथ शेवटपर्यंत खेचून घ्यायची. त्याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे लॉंग प्रेस करायचे आणि आपल्या फोटोच्या इमेजच्या वरती अशा प्रकारे तुम्ही त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करून ट्रान्सफर यायचं आणि त्याला फक्त तुम्हाला अशा प्रकारे इथे खाली सेट करायचं. तर त्यावर तुम्ही बघू शकता तो दिसायला अशा प्रकारे एकदम ॲट्रॅक्टिव्ह तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता दिसायला एकदम प्रोफेशनल दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो काहीच करायचं नाही. तुम्ही बॅक यायचं. बॅक नंतर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सेक इफेक्ट्स भेटून जाईल. तिथून तुम्ही त्याला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी खालच्या फर्स्ट रेक्टँगलवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन त्याला फक्त या ठिकाणी तुम्हाला कॉपी इफेक्ट म्हणायचं आहे. नंतर पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा आपला बिटमार्क ओपन केल्यानंतर फर्स्ट आपली जी इमेज असेल त्याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला ॲड इफेक्टवरती यायचं आहे. नंतर या ठिकाणी पेस्ट इफेक्ट म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपला इफेक्ट या ठिकाणी लागून गेलं तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो. नंतर पुन्हा बॅक यायचं तुम्ही पुन्हा आपला सेक इफेक्ट या ठिकाणी तुम्ही ओपन करून घेतल्यानंतर त्याच्या खालचा एकदम दुसरा रेक्टँगलवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये यायचं. तर कॉपी इफेक्ट त्याचा तुम्हाला करून घ्यायचं आहे. नंतर बॅक यायचं आहे. पुन्हा आपला बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे 2 सेकंड बीटवरती यायचं आहे. म्हणजे तुम्हाला 3.47 सेकंद बीटवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपल्या इमेजवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी पेस्ट इफेक्ट म्हणायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा इफेक्ट काय अशा प्रकारे लागून गेलं दिसून जाईल. पुन्हा बॅक यायचं आहे. तुम्ही बॅक आल्यानंतर आपला सेक इफेक्ट तुम्ही या ठिकाणी पूर्ण ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे प्लस सेकंदवरती क्लिक करून सिलेक्ट ऑल लेयर्स करायचं आहे आणि खालचे जे 2 लेयर आहेत ते फक्त अनसिलेक्ट करायचे. नंतर त्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून या ठिकाणी कॉपी 5 लेयर्स म्हणायचं. नंतर बॅक यायचे. बॅक असताना तुम्ही या ठिकाणी बीटमार्कमध्ये यायचं. नेक्स्ट बीटवरती म्हणजे 3.1 सेकंद बीटवरती यायचं मित्रांनो तुम्ही. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही फक्त या ठिकाणी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचे आणि पेस्ट 5 लेयर्स फक्त म्हणायचे. तर तुम्ही बघू शकता आपल्या या ठिकाणी अशा प्रकारचा इफेक्ट या ठिकाणी तुम्हाला लागून गेलं दिसून जाईल. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपला व्हिडिओ या ठिकाणी क्रिएट झालेला आहे मित्रांनो. त्याला डाउनलोड करण्यावरती फक्त तुम्हाला शेअर आयकॉनवरती क्लिक करायचे आणि खाली एक्सपोर्ट करायचे. हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड सुरू होईल. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.